करायचं, सेशन बघायचं एनसीईआरटीचं, नोट वाचायची, टार्गेट दिलेलं असेल. तुम्हाला एक डेडिकेटेड मेंटर पण मी देतोय आत्ताच. त्याला 24 तास कधी फोन करा, मेसेज करा, भेटेल, बोलेल. ज्या व्यक्तीने ऑलरेडी प्री मेन्स इंटरव्ह्यू दिलेत अशी व्यक्ती मेंटर म्हणून देतो, जेणेकरून व्यवस्थित हँड होल्डिंग डे 1 पासून होईल. मी आधीच म्हटलो या सेशनच्या सुरुवातीला की प्रिपरेशनमध्ये रॅन्डमनेस नसली पाहिजे. काही आउटलाईन वाचायला घेतलं असलं नसलं पाहिजे. प्रिपरेशन एक साचेबद्ध पद्धतीने पुढे गेलं पाहिजे ना, बरोबर. सो तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लॅन पण मिळेल कशा पद्धतीने जायचंय. नोट्स देतोय, तुमचं काम काय राहू, दिलेलं टार्गेट त्या दिवशी पूर्ण करायचं, येऊन टेस्ट लिहायची, बस ना. ॲज अ ॲस्परंट म्हणून मला वाटतं की हेच काम असलं पाहिजे. विराट कोहली गंभीरपेक्षा भारीच आहे बॅट्समन, तरी पण त्याला गंभीरची गरज काय? कारण हे बाकीच्या गोष्टी तो सांभाळतो ना. गंभीर कोणता बॉलर कसा आहे काय, हा गडी फक्त प्रॅक्टिस करतो. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा ना. सुरुवातीला भीती वाटते. तुम्ही म्हणाल की सर आम्ही आन्सर रायटिंग कसं करू, आम्हाला जमतच नाही, नाही ते नाही. म्हणून तर मी 20 टेस्ट देतोय ना टोटल. 10 डिस्क्रिप्टिव्ह आणि 10 ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामध्ये तर तुमचं बेसिक आन्सर रायटिंग बिल्ड होतं. आणि मेंटर त्यासाठीच आहे ना. आम्ही आहोत, फॅकल्टीज आहेत, मेंटर आहेत. विचारा, भेटा, बोला, चर्चा करा. आपण बोलतच नाही, विचारत कुठेतरी टीव्ही लावून दिलेला आहे, काहीतरी लेक्चर बघतोय आपण कोपऱ्यामध्ये बसून आणि झालं, संपलं, जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओ बघून थोडी पास होता. व्हिडिओ बघून पास होता आलं असं ते घराघरात विराट कोहली फिरले असते, बरोबर ना. सगळा भारत बघतो ना त्याला. तो एकच आहे, कारण तो मैदानावर उतरलाय, त्याने डाऊट विचारले, त्याने ते सॉर्ट केलेले. Watch full strategy session on YouTube.